हाय, मी आहे शुभांगी. आपल्या सर्वांचं ASK किचन केव चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. मकर संक्रांती जवळ येत आहे. आपल्याला मकर संक्रांती म्हटल्यानंतर आठवते ती म्हणजे तिळगुळाची वडी. मग अगदी कोणत्याही प्रकारचा पाक न बनवता अगदी सोप्या पद्धतीने गुळ घालून केलेली तिळगुळाची अतिशय खुसखुशीत अशी वडीची रेसिपी आपण बघणार आहोत आज. चला तर मग साहित्य बघूया. यासाठी आपणाला लागणार आहे पांढरे तीळ, शेंगदाणे, बारीक चिरलेला गूळ आणि वेलची पावडर. सगळ्यात पहिल्यांदा आपण तीळ भाजून घेणार आहोत. तीळ हे मी 1 कप घेतलेले आहेत. एक कप होतील एवढी आपण तीळ घेतलेले आहेत. तुम्ही वाटीच्या प्रमाणातही घेऊ शकता. तिळाला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तीळ आता आपले भाजलेले आहेत. आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. शेंगदाणे भाजून घेणार आहोत. शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. आपले शेंगदाणे आता व्यवस्थित भाजून झालेले आहेत. ते आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. शेंगदाणे थंड झाल्यानंतर आपण त्याचं कूट करून घेणार आहोत आणि त्याचा वापर आपण मग वडीमध्ये करणार आहोत. थोडंसं थंड होईपर्यंत आपण थांबूया. शेंगदाणे आपले आता थंड झालेले आहेत. हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. याला जास्त बारीक करून घेणार नाही, आपण थोडंसं रवाळ ठेवणार आहोत. शेंगदाणे आता आपले बारीक झालेले आहेत. एका आपण डिशमध्ये काढून घेऊया. आता यामध्ये सर्वप्रथम आपण हे भाजलेले तीळ मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहोत. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट जे आपण आता बारीक केलं होतं ते अर्धा कप घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी अर्धा कप घेतलेला आहे. यामध्येच आपण हा पाऊण कप गूळ घेतलेला आहे तो घालणार आहोत. वाटीच्या प्रमाणात घेतला तरी चालेल. पाऊण कप गूळ आपण यामध्ये घालणार आहोत. हे सर्व आता आपण मिक्सरला थोडंसं फिरवून घेणार आहोत. अशा पद्धतीनं आपण हे बारीक करून घेतलेलं आहे. आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. भांड्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण मिक्सरला जे मिश्रण बारीक केलेलं आहे ते यामध्ये ओतायचं आहे. हे मिश्रण नीट एकसारखं हलवत राहायचं आहे. आणि आपलं मिश्रण आणखीन एकजीव होईल. तुम्ही बघू शकता मिश्रण आपलं आता थोडंसं मऊ व्हायला लागलेलं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे, म्हणजे हळूहळू आपला गूळ आणि तीळ आणि ते सर्व मिश्रण एकजीव होईल.
आपला गूळ, तीळ आणि शेंगदाण्याचं कूट आता एकजीव झालेला आहे. त्यामध्ये आता आपण एक छोटा चमचा वेलची पावडर घालूया. आणखीन एकदा हलवून घेऊया. आणि हे इतकंच आपल्याला परतवायचं आहे. तुम्ही बघू शकता. याच्यापेक्षा जास्त जर आपण ते परतलं तर आपली वडी कडक होण्याची शक्यता असते. त्याला तो मऊपणा येणार नाही. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आपण एका प्लेटला किंवा पळपोटावरती साजूक तूप लावून घ्यायचं आहे. त्याच्यावरती ही वडी आपण थापून घेऊया. आपण आता पोळपाटाला साजूक तूप लावून घेऊया आणि यावरती वडी थापूया. आपली वडी आता थापून झालेली आहे. यावरती थोडेसे भाजलेले राहिलेले तीळ मी याच्यावरती घालणार आहे गार्निशिंगसाठी. म्हणजे तिळाची वडी आहे म्हटल्यानंतर वरून तीळ लावल्यानंतर ती अजून छान दिसेल. आणि पिस्त्याचे कापून ठेवले होते मी, ते यावरती आपण घालणार आहोत. वडी आपण लगेच पाडून घेणार आहोत आणि सेट करण्यासाठी 1 तास थांबणार आहोत. कारण ही वडी गरम असताना काढली तर नीट पडणार नाही. आपण वडी पाडून घेऊया. तुम्हाला ज्या आकारामध्ये हवी असेल त्या आकारामध्ये ती पाडून घेऊ शकता. थंड झाल्यानंतर वडी पाडली तर आपली एकसारखी पडणार नाही, म्हणून आपण ती गरम असतानाच पाडायची आहे. आता थोडंसं आपण थंड होईपर्यंत थांबूया आणि नंतर ही वडी काढून घेऊया. 1 तास झालेला आहे. आपली वडी आता थंड झालेली आहे. ती आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. तुम्ही बघू शकता किती सुंदर वडी झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. तुम्ही बघू शकता किती सुंदर वडी झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही मकर संक्रांतीनिमित्त नक्की ट्राय करून बघा आणि आमच्या ASK किचन केव चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.